तर महाविकास आघाडीत सोशल इंजिनिअरिंग न करता कलेक्टिव्ह मेरिटवर जागा वाटप करावी लागल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे। हे वक्तव्य काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी केलं आहे। तर निवडणुकीत तेली, हलवा, मुस्लिमांसारख्या समाजाला काँग्रेसने उमेदवारी दिली नाही, त्याचा फटका आता बसू शकतो। त्यामुळे हायकमांड सोबत चर्चा व्हायला पाहिजे, असं वक्तव्य जे आहे ते नितीन राऊत यांचं समोर आलंय। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत आहेत। खरं तर काँग्रेस नेहमी सोशल इंजिनिअरिंग साधणारा पक्ष असतो, मात्र यावेळी प्रामुख्याने नागपूर किंवा विदर्भाचा विचार झाला तर अनेक समाज असे आहेत ज्यांना प्रतिनिधित्व काँग्रेसकडून दिलेलं नाही, याचा फटका बसेल अशी देखील चर्चा आहे। हो, यात काही शंका नाही की नागपुरामध्ये सोशल इंजिनिअरिंग व्हायला पाहिजे होतं, मुस्लिम समाजाला उमेदवारी मिळायला पाहिजे होती, हलबा समाजाला उमेदवारी मिळायला पाहिजे होती, तेली समाजाला उमेदवारी मिळायला पाहिजे होती। परंतु दुर्दैवानं इलेक्टिव्ह मेरिटचा आधार जेव्हा त्या ठिकाणी घेण्यात आला आणि उमेदवार कसा निवडून येईल यावर जेव्हा चाचपणी झाली, त्यानुसार या ठिकाणी उमेदवार निवडले गेले। प्रत्येक समाजाला वाटतं की त्यांचं प्रतिनिधित्व असावं आणि त्यात गैर काही नाही आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की त्यांना प्रत्येकाला निवडणुकामध्ये उमेदवारी मिळते। निश्चितपणे जे घडलं, ज्यामध्ये समाजात दुःखी झाला असेल, त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे, त्यांच्यासोबत बसलं पाहिजे आणि हायकमांडला सूचित केलं पाहिजे की या समाजाचं प्रतिनिधित्व आपण या निवडणुकीत देऊ शकलो नाही, तर भविष्यामध्ये यांचा विचार कुठेतरी आपण केला पाहिजे। मी तर काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार या ठिकाणी उभे आहेत त्या सर्वांसाठी प्रचार करणार। पक्षाच्या वतीनं आम्ही पक्षातनं जास्तीत जास्त कसे उमेदवार निवडून आणता येतील त्यासाठी आम्ही प्रयत्न करू, कारण विदर्भामध्ये तर अनेक म्हणजे मोठ्या प्रमाणात जास्त जागांवर थेट आमची भारतीय जनता पक्षासोबत लढत आहे आणि ही लढत आम्हाला चॅलेंजिंग आहे, त्यामुळं आम्ही त्या पद्धतीने या ठिकाणी काम करू। पुण्यातील पर्वती मतदारसंघातले काँग्रेसचे बंडखोर उमेदवार आबा बागुल यांनी आज चक्क काँग्रेस भवनातून प्रचाराचा शुभारंभ केलाय। काँग्रेस भवनातील महात्मा गांधी आणि यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला हार घालून प्रचार रॅली काढली। पर्वतीची जागा राष्ट्रवादी सलग तीनदा हरली आहे, मग तरीही ती जागा यावेळेस काँग्रेसला का सोडली नाही, असा सवाल करत बागुलांनी बंडखोरी केली आहे। 40 वर्ष निष्ठावंत याच ठिकाणी तुम्ही निष्ठावंताची हत्या याचं तुम्ही कव्हरेज दिलं, तुम्ही पाहिलंय। आता लोकसभेला हत्या केली, आता आमदारकीला हत्या, हे किती वेळा काँग्रेसचा कार्यकर्ता सहन करणार? आम्ही सगळे काँग्रेसच्या विचारांचे लोक आहोत आणि या विचाराची फाईट आमची आहे। मी जनतेच्या अदालतमध्ये गेलेलो आहे, जनतेला मी सांगितलं की माझ्यावर अन्याय झाला, मला जनतेने मतदारांनी न्याय द्यावा, हे जनता मला न्याय देईल अशी खात्री आहे। मी तुम्हाला 23 तारखेला आमदार झालेला तुम्हाला दिसेल। दौंड विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रंगत आली असून दौंडमधील महायुतीत बिघाडी झाल्याचं चित्र दिसतंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं धक्का देत ऐनवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्ती असलेले वीर धवल जगदाळे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे वीर धवल जगदाळे यांनी शहरात शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या वैशाली नागवडे या देखील उपस्थित होत्या। भाजपकडून राहुल कुल आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून रमेश थोरात, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून वीर धवल जगदाळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं आता तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जाते। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मी आज अजित पवार गटाच्या वतीने या ठिकाणी माझं नामनिर्देशन पत्र दाखल केलेलं आहे। थोडासा मला एबी फॉर्म मिळायला उशीर झाला। पक्षाच्या प्रवक्त्या सौ वैशालीताई नागवडे या त्या ठिकाणी एबी फॉर्म घेऊन आल्या आणि मग आज सकाळी फॉर्म भरायची प्रक्रिया आम्ही या ठिकाणी चालू केली। फॉर्म भरतावेळी कार्यकर्त्यांचा उत्साह या ठिकाणी पाहता आज या ठिकाणी प्रमुख काही मंडळी आहेत। तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, आम्ही सगळे कार्यकर्ते आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि पक्ष आदेश हा आम्हाला अंतिम असतो। तो
पक्षादेश दिल्यानंतर तो का देताय ही विचारण्याची मुभा किंवा आम्ही ते हेही करत नाही. आम्हाला जे सांगितलंय त्याचं पालन करण्याचं काम आम्ही करतो. इतर काही महत्त्वाच्या बातमी आपल्याला पाहायच्या आहेत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये आज महत्त्वाची बैठक पार पडण्याची शक्यता आहे. यावेळी नाराज आणि बंडखोरी केलेल्या नेत्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विदर्भात काँग्रेस जास्त जागांवर लढतंय, तर कोकणात शिवसेना जास्त जागा लढतंय. जिथे पक्ष जिंकू शकतो तिथे जास्त जागा देण्यात आलेल्या आहेत, असं खासदार संजय राऊत म्हटले. सांगलीचा पॅटर्न आता लोकांनी विसरायला हवा. सांगलीमध्ये लोकसभेला आमच्या मित्रपक्षांनी आघाडी धर्म पाळला नाही, असा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय. नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहेत, त्यांना एबी फॉर्म दिला, यात काही नवीन नाही. याबाबत मित्रपक्षांशी चर्चा करणार, असं प्रफुल्ल पटेल म्हटले. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आपापल्या उमेदवारांना एबी फॉर्म दिलेले आहेत. एकाच मतदारसंघात महाविकास आघाडीचे 2 उमेदवार उभे असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार की छाननीनंतरही उमेदवारी अर्ज मागे घेतले जाणार, याबाबत उत्सुकता आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 87 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलेले आहेत. महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गट एकत्रित निवडणुकीला सामोरे जात आहेत. महायुतीमधील जागावाटपाचा अंतिम आकडा समोर आलाय आणि या आकड्यानुसार विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये भाजपला 148 जागा मिळालेल्या आहेत. शिवसेना 85 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 51 जागा आलेल्या आहेत. उर्वरित 4 जागा मित्रपक्षांना सोडण्यात आल्या. भाजपला बंडखोर उमेदवारांची मनधरणी करण्यात यश आलेलं नाहीये. ज्या जागांवर पक्षाला विजयाची चांगली शक्यता मानली जाते त्या जागांवर बंडखोर मोठ्या संख्येनं लढतायत आणि यामुळे महायुतीच्या अडचणी वाढल्या आहेत. अहमदनगरमधील विधानसभा निवडणुकीसाठी 12 विधानसभा मतदारसंघातून 288 अर्ज दाखल झालेत. त्यात रोहित पवार यांच्याकडे सर्वाधिक संपत्ती आहे. रोहित पवारांच्या नावे 98,57,00,000ची संपत्ती आहे. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार आबा बागुल यांनी चक्क काँग्रेस भवनातूनच प्रचाराचा शुभारंभ केलाय. यावेळी पर्वतीची जागा राष्ट्रवादी सलग 3ऱ्यांदा हरलेली आहे. मग ही जागा काँग्रेसला का सोडली नाही, असा सवाल बागुल यांनी केलाय. शरद पवार गटाचे उमेदवार गणेश गीते यांनी भाजपचे उमेदवार राहुल ढिकले यांच्यावर आरोप केलेला आहे. राहुल ढिकले यांनी डमी उमेदवाराला 20 लाख रुपये देऊन अर्ज भरायला लावल्याचा आरोप त्यांनी केला. ठाकरे गटातील नाराज पदाधिकारी सदानंद थरवळ यांनी भाजप उमेदवार रवींद्र चव्हाण यांची भेट घेत शुभेच्छा दिल्या. त्यामुळे थरवळ भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आता जोर धरू लागल्या. भोकरदनमध्ये रावसाहेब दानवे संतोष दानवेंच्या प्रचारात व्यस्त झालेत. हातात काठी घेऊन कार्यकर्त्यांना सभेला चला असा म्हणतानाचा दानवेंचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. क्षीरसागर कुटुंबातील 2 पुतणे आणि 1 काका निवडणुकीच्या मैदानात उतरल्यात. महाविकास आघाडीकडून संदीप क्षीरसागर तर महायुतीकडून योगेश क्षीरसागर असा सामना रंगत असतानाच काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. अजित पवार गटाकडून नवाब मलिक यांना मानखुर्द शिवाजीनगरमधून उमेदवारी दिल्यानंतर महायुतीसमोर नवं आव्हान निर्माण झालेलं आहे. आशिष शेलार यांनी भाजप नवाब मलिकांचा प्रचार करणार नाही असं स्पष्ट केलं. कामठी मतदारसंघातून भाजपचे उमेदवार बावनकुळे यांनी त्यांच्या संपत्तीची माहिती दिलेली आहे. यावेळी 3 वर्षात त्यांच्या संपत्तीमध्ये 39% वाढ झाली आहे. बावनकुळेंकडे 48 कोटींची संपत्ती असूनही एकही कार अद्यापही त्यांच्याकडे त्यांच्या नावावर नाहीये. पिंपरी चिंचवड मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगलेला आहे. दापोलीतून ब्रेकिंग बातमी पाहतोय. दापोली विधानसभा मतदारसंघात एकाच नावाचे 3 उमेदवार समोर आले आहेत. उद्धव ठाकरेंच्या गटाचे संजय कदम यांच्या नावात साधर्म्य असलेले 2 संजय कदम अपक्ष म्हणून विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले.
तर शिंदेंच्या शिवसेनेकडून उभे असलेल्या योगेश रामदास कदम यांच्या नावाचं साधर्म्य असलेले 2 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। दापोली विधानसभा मतदारसंघातील मतदारांना संभ्रमात टाकण्यासाठी दोन्ही बाजूंनी एकाच नावाच्या व्यक्ती निवडणुकीत उभ्या केल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये मोठी चर्चा होतीये। पुढे आपण गडचिरोलीमध्ये जातोय। गडचिरोलीतील अहेरी विधानसभा मतदारसंघात महायुतीत बंडखोरी झाली आहे। धर्मराव बाबा अत्रामांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानं त्यांचे पुतणे भाजपचे माजी राज्यमंत्री अंबरीश अत्राम यांनी बंडखोरी करत अहेरीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। आपल्यासोबत स्वतः अंबरीश अत्राम महाराज आहेत। मला सांगा, यापूर्वी सुद्धा 2 निवडणुका त्यांच्या विरोधात झालेल्या, आता ही 3री निवडणूक आहे, तुम्ही आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। मी आज माझं क्षेत्र आहे अहेरी विधानसभा क्षेत्र आणि मला तर लोकांची सेवा करायचंच आहे आणि आपल्या क्षेत्राचे हालत इतकं गंभीर आहे। आता रस्त्याचं काय, खड्डे जास्त आहे, रस्ते कमी आहे आमच्या क्षेत्रात। आता पाण्याची समस्या आहे, विजेची समस्या आहे, सगळं समस्या आहे। पण आमच्याकडे मंत्री असतानाही कोणताही काम झाला नाही। 5 वर्षात मंत्री असतानाही कोणताही विकास झाला नाही। तर कोणी ना कोणीतरी जबाबदारी घेतलं पाहिजे आणि लोकांचं मत आहे की यावेळी आपण काहीतरी बदल घडवू आणि लोक म्हटले मला की आपणही आले पाहिजे आणि निवडणूक लढले पाहिजे। तर त्याच्यासाठी मी आज माझं नामांकन भरलो लोकांच्या आशीर्वादासोबत, त्यांच्या सहकार्याने आणि पुढे आता बघू 20 तारखेला काय होणार। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली।